हाय मंडळी, कसे आहात सर्वजण? तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असणार आहेत खाऊन पिऊन. तर चला, मी इथे एक रेसिपी बनवणार आहे आणि झणझणीत, चमचमीत आणि चटकदार होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कोण नवीन बघत असेल माझा व्हिडिओ तर, आणि लाईक करायला विसरू नका. तर नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवरती म्हणजे येस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर भाजी तर बघा खूप छान दिसत आहे. कशाची भाजी आहे, काय आहे, तर आपण पुढे बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्हाला समजेल कशी भाजी बनवायची आणि कशाची आहे. तर चला, वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. तर आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहोत आणि आपल्याला सोयाबीन भिजत घालायचं आहे. म्हणजे मी थोडंसं पाणी गरम केलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेतले. थोडंसं मीठसुद्धा टाकून घ्यायचं. सोयाबीन भिजवताना मीठ नक्की टाकून घ्यायचं, कारण भाजीमध्ये सोयाबीन असं सपक लागणार नाही आणि मस्त लागणार आहे भाजी. न विसरता सोयाबीनमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर चला, भाजीला लागणार आपण सामानसुद्धा म्हणजे मसाला तयार करून घेऊयात. तोपर्यंत सोयाबीन छान भिजून जाईल. तर इथे एक मी कांदा घेतलेला आहे, टमॅटो घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं आहे, सुक्कं घेतलं तरी चालतंय. माझ्याकडे ओलं होतं म्हणून मी घेतलेलं आहे. तर कांदा कापून घ्यायचा आहे. आता कांदा बारीक करण्याची अजिबात गरज नाही आहे. तर मी इथं कांद्याचे उभे काप करून घेतलेले आहेत बघा. आणि टमॅटो सुद्धा बारीक करण्याची गरज नाही, तर उभेच कापून घेतलेले आहे मी टमॅटो आणि कांदा सुद्धा. तर बघू शकता तुम्ही, रेसिपी खूप छान आणि चवदार होणार आहे भाजी. तर तुम्ही नक्कीच करून पहा एकदा. टमॅटो पण झालेला आहे कापून. आता खोबऱ्याचे सुद्धा काप करून घेऊयात आपण. लसूण सुद्धा सोलून घ्यायचं आहे आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि लसूण आणि अद्रक सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. अद्रक थोडंसं घेतलेलं आहे मी, पहा. तर सगळं कापून झालेलं आहे. तर आता पुढे काय करूयात आपण, तर कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यात तेल टाकून घेतले मी आणि आपल्याला कांदा थोडासा हलकासा परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर पहा, कांदा पण थोडासा लालसर झालेला आहे, जास्त भाजून घेण्याची गरज नाही. तर याच्यात खोबरं सुद्धा आपण भाजून घेऊया थोडंसं. आणि टमॅटो सुद्धा आणि लसूण सुद्धा घालून घ्यायचं आहे. थोडंसं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये, जेणेकरून मसाल्याला चव येणार आहे. असा परतवून घेतल्यानंतर मसाला चांगला होणार आहे आपला तयार. थोडंसं मीठ पण टाकून घेऊया. आणि परतून झालं की हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला. थंड झालं की याचं वाटण काढून घ्यायचं आहे मस्त. तर मी भाजलेलं सगळं परतून घेतलेला मसाला सगळा घातलेला आहे. धने टाकलेले आहेत मी, कोथिंबीर, अद्रक हे पण टाकून घेतलेलं आहे. आणि याचं वाटण झालेलं आहे मस्त, पहा. पाणी टाकून मी थोडंसं वाटण काढून घेतले. तर त्याच कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि थोडंसं जिरं टाकूया. घरगुती काळा मसाला आहे आणि हळद परतवून घेऊया. आणि वाटण काढलेलं ते सुद्धा परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं. तर चिकन मसाला पण टाकलेला आहे मी. चिकन मसाल्याने सुद्धा भन्नाटाची चव येणार आहे भाजीला. थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान असा मसाला परतवून घ्यायचा आहे तेल सुटोस्तोवर.
तोपर्यंत मी इकडे चहा पण शिजत ठेवला होता. चहा पिऊशी वाटत होता, तर या सर्वांनी चहा प्यायला. चहा पिले आणि संपला सुद्धा चहा. तर आता बघूया आपण मसाला भाजलेला आहे का. तर पहा, मसाला खूप छान भाजलेला आहे. तेलसुद्धा सुटलेलं आहे मसाल्यामध्ये. तर इकडं आपण जे सोयाबीन भिजत ठेवलं होतं ते सोयाबीनसुद्धा छान भिजलेलं आहे आणि मी धुवून घेतलं आणि सगळं पाणी असं पिळून काढलेलं आहे. तर बघू शकता, तर अशा पद्धतीने एकदम सुट्ट झालेलं आहे. तर आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. सोयाबीनसुद्धा चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मीठसुद्धा टाकायचं आहे चवीनुसार. मगाशी पण मसाल्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि सोयाबीन शिजताना सुद्धा म्हणजे भिजवत घातलं होतं तेव्हा पण मीठ टाकलं होतं आणि आत्ता पण टाकलेलं आहे. तर चवीनुसारच मीठ टाकलेलं आहे मी. तर पहा, मिक्स झालेलं आहे. तर इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं मी. गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला, गरमच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सगळं पाणी टाकून एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया. भाजी छान शिजू द्यायची आहे. तर बघू शकता, छान शिजलेली आहे, मस्त तयार झालेली आहे भाजी आणि तरीसुद्धा छान आलेली आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण. तर बाय सर्वांना, अशी तयार झाली भाजी आपली.